नमस्कार, मी अनिल पाटील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल अनेक नवनवीन अपडेट रोज येत आहेत आणि आपल्या माता बहिणींना अनेक याबद्दल नवनवीन समस्या देखील येत आहेत. तर सर्व समस्यांचं निराकरण, सर्व समस्यांचा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच बघा, अनेक जणांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्हल झालेले आहेत, अप्रूव्ह मिळालेला आहे. काही जणांचे फॉर्म हे पेंडिंग आहेत. तर पेंडिंगवाल्यांनी काय करायचं आहे? पेंडिंगवाल्यांनी काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा फॉर्म हा वरती चेक केला जात आहे. तुमचा फॉर्म हा लवकरच अप्रूव्ह होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके. तसेच महत्त्वाची माहिती म्हणजे बघा, नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे, हे ॲप खूप आता हँग होत आहे. म्हणजे ॲप ओपनच होत नाही आहे. तर काही घाबरू नका, कारण आता या ॲपवरती नवनवीन ऑप्शन येत आहेत. आता अप्रूव्ह अनेक जणांना मिळत आहे, अनेक जणांचे फॉर्म अप्रूव्ह होत आहेत. त्यामुळे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होत आहेत, त्यामुळे ह्या ॲपवरती खूप लोड होत आहेत. अनेक जण चेक करत आहेत की माझा फॉर्म पेंडिंग आहे, रिव्ह्यूमध्ये आहे की अप्रूव्ह झालेला आहे. हे आता महाराष्ट्रातील सर्वच जण चेक करत आहेत. त्यामुळे या ॲपवरती खूप सारा इथे लोड पडलेला आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काही तासानंतर चेक करा तुमचा फॉर्म. तुम्हाला तुमचा स्टेटस बघायचा आहे. तुमचा स्टेटस काय आहे? अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे की पेंडिंग आहे की रिसबमिट सांगत आहे? त्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायच्या आहेत. ओके, ते तुम्ही बघू शकता. आता बघा, काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगतो. सर, बँक अकाउंट आधारला लिंक नाही आहे, पैसे येणार की नाही मग फॉर्म भरून? बघा, आता यांचं म्हणणं आहे की बँक अकाउंट जे आहे ते आधारला लिंक नाही. तर बँक अकाउंट आधारला लिंक असणे गरजेचे आहे, कारण DBT माध्यमातून ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये दिले जाणार आहेत. त्यामुळे आधार लिंक असणे गरजेचे आहे बँक अकाउंटला. ओके. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. सर, माझे लग्न होऊन 8 वर्ष झालेत, पण माझं राशन कार्डवर नाव अजून चढलं नाही. मग मी हस्बंडच्या नावाचं राशन कार्ड अपलोड करू शकते का? बघा, जे काही रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड संदर्भात त्यांचा हा प्रश्न आहे. 8 वर्ष या महिलेच्या लग्नाला झालेलं आहेत आणि त्यांचं नाव रेशन कार्डवरती अजून नाही. तर तुम्ही तुमच्या हस्बंडचं, तुमच्या पतीचं रेशन कार्ड इथे देऊ शकता. तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाणार आहे. ओके. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. वय 25 आहे, शाळेचा दाखला नाही आहे, जन्म दाखल्यासाठी अर्ज केला आहे, अजून मिळाला नाही, त्याऐवजी मतदान कार्ड चालेल का? तर काय म्हटलेलं आहे? 25 वर्ष वय आहे, शाळेचा दाखला नाही आहे. ठीक आहे, शाळेचा दाखला नाही आहे, जन्म दाखल्यासाठी अर्ज केलेला आहे. शाळेचा दाखला नसेल तर मतदान कार्ड हो चालेल. मतदान कार्ड तुम्ही अप्लाय करू शकता. 15 वर्षापूर्वीचं ते मतदान कार्ड असणे गरजेचं होतं, परंतु इथे काय म्हटलं आहे, नेमकं तुमचा प्रश्न मला नीटपणे समजून द्या, म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थितपणे हे सांगतो. ठीक आहे. तर मतदान कार्ड तुमचं जरी 15 वर्षापूर्वीचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. जरी 15 वर्षापूर्वीचं नसेल, कारण तुमचं वय 25 आहे, मग ते 15 वर्षाचं जुनं नसेल, तर तुमच्या घरातील जे काही रेशन कार्ड आहे ते तुमचं जुनं असेलच, ते तुम्ही ॲड करू शकता. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा. पतीचं रेशन कार्ड पण नाही आहे, मग काय करायचं? आता हा खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. आता पतीचं पण रेशन कार्ड नाही आहे, माझं पण रेशन कार्ड नाही आहे, नावच नाही आणि रेशन कार्डच नाही, मग काय करायचं? तर जरी अशी सिच्युएशन असेल, रेशन कार्डच नसेल, तर तुम्ही घोषणापत्र हे भरून तिथे ॲड करू शकता. घोषणापत्र तुम्ही तिथे ॲड करू शकता. तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. ओके. या प्रश्नाचं पण तुम्हाला उत्तर मिळालं. हे बघा, रेशन कार्डवर आमच्या सगळ्या फॅमिलीचे नाव आहेत, चालेल का? हो चालेल. तुमचं नाव असणे गरजेचं आहे. तुमच्या पतीचं नाव असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकता, काही टेन्शन नाही. आता हा प्रश्न मला एका अंगणवाडी सेविकेने विचारलेला आहे. बघा, सर, मी अंगणवाडी सेविका आहे, तालुका कोपरगाव,
मी मोबाईलवर 150 फॉर्म भरले. अगोदर पेंडिंग शब्द येत नव्हता, पण कालच्या अपडेटनंतर पेंडिंग येतो. म्हणजे नेमके काय प्रॉब्लेम आहे ते कळतच नाही, ते सविस्तर सांगणे. आता अंगणवाडी सेविकेने हा प्रश्न विचारलेला आहे, तर यांचं सविस्तर मी याबद्दल माहिती देतो. हे बघा, त्यांनी किती फॉर्म भरले आहेत? 150 फॉर्म भरले आहेत. 150 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. आता त्यांना ऑप्शन जो येत आहे, टेटस जे येत आहे, तुम्हाला टेटस पेंडिंग दाखवत असेल, राईट? तर पेंडिंग दाखवत आहे ना, तर तुमचा फॉर्म हा वरती चेक केला जात आहे. आणि आता हळूहळूपणे अनेक फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. अनेक फॉर्म अप्रूव्ह पण होत आहेत. काहींचे इन रिव्ह्यूमध्ये जात आहेत आणि काहींचे पेंडिंगमध्ये आहेत. तर पेंडिंगवाले जे फॉर्म आहेत ते काही तासानंतर किंवा काही दिवसानंतर, 1-2 दिवसानंतर ते तुमचे अप्रूव्ह होऊन जाणार आहेत. म्हणजे जिथे जिथे अधिकाऱ्यांनी फॉर्म चेक केलेले आहेत, डॉक्युमेंट्स चेक केलेले आहेत आणि ती सत्य माहिती असेल तर ते अप्रूव्ह करून देत आहेत. मग तुमचं पण अप्रूव्ह होऊन जाणार आहे. जर तुम्ही माहिती व्यवस्थितपणे, पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थितपणे टाकले असतील तर तुमचा फॉर्म आता पेंडिंग दाखवत आहे ना, तर तो अप्रूव्ह होऊन जाणार आहे. तो अप्रूव्ह होऊन जाणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. आता सध्या तरी सर्वांचेच फॉर्म पेंडिंग आहेत आणि बाकीच्यांचे अप्रूव्ह झालेले आहेत. अप्रूव्ह होत आहेत आणि काही जणांचे हे रिव्ह्यूमध्ये पण जात आहेत आणि तुमचे आता पेंडिंग पण आहेत. पेंडिंगवाले टेन्शन घेऊ नका, रिव्ह्यूवाले टेन्शन घेऊ नका. तुमचे फॉर्म चेक होत आहेत. चेक ते सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली अप्रूव्ह मिळून जाईल. मग ते अप्रूव्ह मिळाल्यानंतर बघा, जेव्हा तुम्हाला अप्रूव्ह मिळेल म्हणजे तुमचा फॉर्म हा सबमिट पूर्णपणे सक्सेसफुली झालेला असेल. आता जो पेंडिंग आहे तो असा नाही की आपला फॉर्म हा सक्सेस झाला. आता तो सध्या पेंडिंगमध्ये आहे, म्हणजे चेकिंग चालू आहे, वरती गेलेला आहे, तो चेक होत आहे. जेव्हा अप्रूव्ह मिळेल तेव्हा तो तुमचा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. आलं लक्षात? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, 21 वर्ष पूर्ण होण्यासाठी 14 दिवस बाकी आहे. नवविवाह झालेला आहे अशा महिला फॉर्म भरू शकता का? 100% फॉर्म भरू शकता, परंतु आता फॉर्म भरून गडबड करू नका. 21 वर्ष पूर्ण होण्यासाठी तुम्हाला 14 दिवस बाकी आहे ना, तर 14 दिवस वेट करा. कारण 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्यामुळे आता डायरेक्ट घाई गडबडीने फॉर्म भरू नका. 14 दिवस म्हणजे 15 दिवस होऊ द्या, म्हणजे तुमचं 21 वर्ष जेव्हा कंप्लीट होईल, 14 दिवस तर होईलच ते, राईट? 14 दिवसात ते 21 वर्ष तुमचं कंप्लीट होईलच. मग तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 21 कंप्लीट झाल्यावरच मग तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. आलं लक्षात? आता घाई गडबडीने फॉर्म भरू नका. 14 दिवसानंतर फॉर्म भरा, कारण 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. ओके. आता हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. बघा काय आहे, 1500 रुपये किती दिवस मिळणार आहेत? हा खूपच दमदार प्रश्न आहे. 1500 रुपये किती दिवस मिळणार? तर 1500 दिवस तुम्हाला किती दिवस मिळणार हे कोणीही सांगू शकत नाही. कोणीही सांगू शकत नाही. आणि आता तुम्ही बातम्या बघत असाल तर चालू आहे की योजनेसाठी खर्च एवढा लागेल तेवढा लागेल, हा पूर्ण होईल का, खरंच योजनेसाठी पैसे पुरतील का, दरवर्षी एवढा खर्च जाईल तेवढा. म्हणजे ते अर्थव्यवस्थेसंदर्भात अनेक आता मुद्दे चर्चेत येत आहेत. त्यामुळे ही योजना किती दिवस चालेल हे आपण सांगू शकत नाही. परंतु किती का दिवस चालू ठीक आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की योजना चालणार आहे. अजित पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही जोपर्यंत सत्तेत आहोत योजना बंद होणार नाही. त्यामुळे ते सत्तेत आहेत तोपर्यंत योजना चालणारच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे टेन्शन घेऊ नका किती दिवस चालेल आणि हे चालेल. आता जेवढं आपल्याला काम दिलेलं आहे फॉर्म भरण्याचं, ते फॉर्म भरून तुम्ही मोकळे व्हा. जास्त टेन्शन घेऊ नका. सर, राशन कार्डवर आडनाव चुकीचे आहे, काय करावे? तर छोटी मोठी मिस्टेक असते, काही टेन्शन नाही. आडनाव वगैरे काही चुकी असेल तर फॉर्म भरू शकता. आणि राशन कार्डवर आडनाव चुकीचे असेल तर मग तुम्ही बघा, उत्पन्नाचा दाखला काढू शकता तहसीलकडून. उत्पन्नाचा दाखला तुम्ही ॲड करा. ओके, ठीक आहे. ही जी काही प्रश्न होती त्या प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत. अनेक जणांचे अप्रूव्ह होत आहेत. तुमचं पण अप्रूव्ह होऊन जाणार आहे, म्हणजे सबमिट होणार आहेत. काही काळजी करू नका. पेंडिंग आहेत ना, ते अप्रूव्ह होऊन जाणार आहेत. ओके. चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला
आपल्याच चॅनलवरती ATV गुरुजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असतात. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा नवीन माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ फक्त तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.